मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. आणि बघा, आज वाढदिवस असून, लग्नाचा वाढदिवस असून यांना काही फुरसत नाही आहे, यांना काही सुट्टी मिळालेली नाही आहे. तर चला मग आता एकटीच मी सेलिब्रेट करते माझा लग्नाचा वाढदिवस. हे सकाळीच उठून गेलेले आहे हॉस्पिटल. काल रात्री व्यवस्थित जेवण झालं, त्याच्यामुळे काल टरबूज खायचं काही काम पडलेलं नाही. त्याच्यामुळे आता हे कट करून घेते आणि आता खाते. मस्त थंडगार पण आलेला आहे आणि थंड थंड टरबूजनं टेस्टला छान लागते. असं थोडंसं म्हणजे आणल्या खाल्लं की ते वेगळंच काहीतरी लागतं, असं म्हणजे चव नाही लागत व्यवस्थित अशी. तर आता हे अशा पद्धतीने कट करून घेते मी, जेणेकरून ना व्यवस्थित असे काप निघतात आणि खाता येते व्यवस्थित. तर मंडळी, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाते. सकाळपासून ना फोनच चालू आहे सगळ्यांचे, तर शुभेच्छा द्यायसाठी. तर थोडंसं आज वेळ होणारच कामांना. तर आता वाजलेले आहे 9:30. माझा ब्लॉगसुद्धा अपलोड करून झालेला आहे. हे बघा, हे असं छान खाता येते, असे पीस निघते याच्यातले, हे बघू शकता. म्हणून अशा पद्धतीने जर कट केलं ना तर व्यवस्थित खाता येते. चला मग मी आता पटकन घेऊन घेते प्लेटमध्ये माझ्यासाठी, आणि बाकीचं जे टरबूज आहे ते मी व्यवस्थित पॉलिथिनमध्येच ठेवून देते. हा सुंदर असा पापडा झाला आहे आज सकाळच्या नाश्त्याला. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त नवीन डिश. तुम्हाला वेळ आहे का? हा, वेळ आहे का तुम्हाला माझ्यासाठी? आहे ना वेळ. आजचा दिवस वेळच वेळ आहे मला. आहे ना? बाकी काही नको, पण तुमचा वेळ पाहिजे मला. ठीक आहे. तर मंडळी, आता केला आहे मी नाश्ता. नाश्ता वगैरे करून होतं, मस्त पापडा केलेला आहे. कारण मला यांनीच सांगितलं होतं की मला पापडा पाहिजे म्हणून. त्या दिवशी काही व्यवस्थित खायला नाही मिळाला, हो ना? बरोबर बरोबर बरोबर. झाली देवपूजा आणि आज ना दिवस चाललेला आहे फोनवर बोलत आणि कामं करत करत. तर आहे त्यामुळे थोडंसं आज उशीर होऊन आलेला आहे. पण आज सगळेजण फोन करणारच, मेसेजेस आहेत ते सगळ्यांचा रिप्लाय. कारण की मला ना शानूचा जेव्हा बड्डे होता ना, तेव्हा मी नरेशच्या इथे, नरेशचं लग्न होतं तेव्हा, आणि त्या ह्याच्यात काय झालं, धांदलीमध्ये मी खूप जणांचे रिप्लाय दिले नाही. तर मी आता त्यांना सगळ्यांना सांगते की मला शानूच्या वाढदिवसाच्या ज्यांनी 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 तिला विश केलेला आहे त्यांना खूप 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 धन्यवाद. कारण की त्यावेळेस एकतर माझ्या डोक्यातून निघून गेला आणि मला आत्ता एकदम आठवलं की मी कोणालाच म्हणजे नशी क्वचित लोकांना मी रिप्लाय देऊ शकली, बाकी कोणालाच दिलेला नाही आहे. म्हणून आता तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आली आणलं का सामान? धन्यवाद. पहिले पोहे वाळू टाका लागतंय. आमच्या इथे उद्या आमच्या बाबांनी मला चिवडा बनवायला सांगितला, कॉन्ट्रॅक्ट दिला होता चिवड्याचा. त्याच्यामुळे आता आम्ही त्याच्या पोहे एवढी मुरमुरे लागते का? आता घेऊन आलो, ऑफर मध्ये होते पोहे, मुरमुरे, मिरच्या आणि सांबार पाडा. मी डाळभाजी करणार नाही आहे संध्या. डाळभाजी करून घे. डाळभाजी मी करणार नाही आहे डाळभाजी. तुमच्या एकट्याची अॅनिव्हर्सरी नाही आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी भांडण करता का तुम्ही माझ्यासोबत? अरे पण दुसरं का खाता? दुसरं का खात? मी दुसरं काही पण खाईन, पण डाळभाजी नाही खात. रामबंधूच पाहिजे चिवडा मसाला. मी काय म्हणत आहे, का खाते? मी दुसरं काही पण खाईन, पण डाळभाजी नाही खाणार. नाही. काऊन, काय खाणार मग? काही पण खाईन, पण डाळभाजी काय नाही. खाणार? वेगळं का पाहिजे तुला? वेगळं काय आणू तुझ्यासाठी? बापरे, जे म्हणाल ते आणाल का तुम्ही? हा, जे म्हणाल ते आणाल. सध्याच काहीच नाही आणू शकत नाही, मग कारण की गव्हर्नमेंटने आमचे पगार नाही केले अजूनपर्यंत. पेमेंट नाही करत यार आमचं. आम्हाला असं अटकून बसावं लागतं का? जेव्हा आमचे खास दिवस असते ना, तेव्हाच आम्हाला
सेलिब्रेट नाही करता येत आहे का नाही हो? 1 सप्टेंबर, 4 डिसेंबर, असे करत करत 4-5 महिने पेमेंट करत नाही आमचे. 16 जून पगार नाही होत आमचे. खास दिवसात पेमेंट होत नाही. तो कोबर तर चला मग मंडळी, आता मी सर्वात आधी पोहे वाळू घालून देते. हा, टोपलं असरी टोपलं नाही आपल्याकडे. तर काल आमचे बाबा आले होते ना, तर त्यांनी एक ऑर्डर दिला मला चिवड्याचा. चिवडा करायचा आहे खास त्यांच्यासाठी. बिना तिखटाचा चिवडा असतो. बाहेर गाळा लागेल ना, टाकशील काय तर. इकडे हा इथं चालून घे. किती गरम आहे हो. गरम किती आहे, सगळं झोमट आहे ना. हा आपल्याला कांदे वगैरे वाळू टाकावे. कापलेच नाही ना अजून. हा कसे कापण लंबे काप. मंडळी आता कांदा कापून झालेला आहे आणि पोहे वगैरे सगळे वाळवायला टाकले आहे. आता पण हे ऊन नाही आहे. ऊन नाही आहे, फक्त गरम वाफा आहे. आता त्या गरम वाफेच्या याच्यावरच बघू. तर चला आता पटकन मी हे वाळू टाकून देते. कांदा झाला का हो तुमचा? या मग घेऊन. माझे दोन्ही हात बिझी आहे. असं काही होऊ नको देऊ मला. आणि 2 दिवस वातावरण राहू देऊ ना व्यवस्था आहे का नाही. पाऊस घेऊस नको येऊ देऊ म्हणा. खूप महत्त्वाचं काम आहे. पाऊस नाही आला पाहिजे बस. चला झालं मोकळं. तर चला मग मंडळी, चिवडा करायला सुरुवात केलेली आहे. तर सर्वात आधी खोबरं होतं थोडंसं. मी असलं तरी टाकते, नाही तर नाही टाकत. मला काही आवडत नाही चिवड्यामध्ये खोबरं. आणि म्हटलं आता चला बाबांसाठी बनवत आहे चिवडा, तर टाकूनच देऊया थोडंफार खोबरं. मग खोबरं थोडंसं कापून घेतलं. त्याच्यानंतर मुरमुरे आणलेले होते चिवड्या टाकायसाठी, तर ते सुद्धा असे घोळून घेतले म्हणजेच असे थोडेसे घोळून खाली जे बुरका असे ते खाली राहते आणि वर असे व्यवस्थित चांगलेवाले मुरमुरे येते ते व्यवस्थित काढून ठेवले. त्यानंतर चिवडा करायला सुरुवात केली. सर्वात आधी इथे जे आपण खोबरं कापून ठेवलेलं होतं, तर ते खोबरं तळून घेतलं. त्यानंतर हे मक्याचे पोहे, ते ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता, नाही तर नाही. मला खूप जास्त आवडते याच्यामध्ये मक्याचे पोहे. तर त्यावर जेव्हा मसाला वगैरे लागतो ना पूर्ण, तर आणखी जास्त टेस्ट येते. तर मक्याचे पोहे तळून घेतले. त्यानंतर शेंगदाणे तळून घेतले. आणि शेंगदाणे तळताना ना एकदम कमी गॅसवर व्यवस्थित जर तळले तर छान असे खुसखुशीत होतात. नाहीतर मग शेंगदाणे कधी जळूनच जाते, नाहीतर कच्चेच राहून जाते आणि ते चांबट शेंगदाणे व्यवस्थित काही लागत नाही. त्यानंतर फुटाणे छान वाळवून त्याचे साल काढून घेतले आणि त्याच्यानंतर फुटाणेसुद्धा छान व्यवस्थित तळून घेतले. आणि मला इकडे फोन कॉल्ससुद्धा चालू होते, तर म्हणजे विश करायसाठी. तर ते पण तिकडे माझ्या हातात बोलणं चालू होतं सगळ्यांसोबत आणि इकडे चिवडासुद्धा सुरू होता. सगळं झाल्यानंतर हा कांदा जो आहे चिरून ठेवलेला, तो सुद्धा छान अशा कलरचा तळून घेतला. कांदा आणि मिरची सोबतच ते तळून घेतले. ते अलग ताटामध्ये काढून ठेवलं, कारण की जेव्हा तळतो ना आपण लगेच, तेव्हा थोडंसं असा नरम असतो कांदा, म्हणून मी त्याच्यात डायरेक्ट काही टाकला नाही. त्यानंतर इथे कढीपत्ता जे आहे ते व्यवस्थित तळून घेतला. आणि जे सगळं तळलेलं आहे हे सगळं मी पोह्यांवर टाकत असते, जेणेकरून त्याचं जे तेल आहे ते पोह्यांमध्येच पडणार. त्यानंतर इथे काय केलं मी, तेल होतं ना आपलं तळण्याचं, त्यामध्येच
जिरं धने आणि सोप हे सगळं तिन्ही काढून घेतलं छान मस्त व्यवस्थित आणि चवीनुसार त्यानंतर तिखट मीठ हळद टाकलेलं आहे आणि रेडीमेड चिवडा मसाला असं गरम गरम मसाल्यावर वरून टाकलेला आहे. हे छान आता मग बढियापैकी मी सगळं मिक्स करून घेणार आणि सांगते मी तुम्हाला पोहे आपण जेव्हा आधी भाजून टाकतो ना ते पोहे आता मी आतापर्यंत जेव्हाही करून पाहण्याचा प्रयत्न केला तर तेव्हाही हे पोहे जे आहे असे कोकडे झालेले आहेत. त्यामुळे माझ्या आईने मला हे आयडिया सांगितली होती की डायरेक्ट करायचं आणि कमी गॅसवर भरपूर वेळपर्यंत असं भाजत बसायचं म्हणजे कसं पोहे असे कोकडे होत नाही आणि व्यवस्थित असे पण भाजल्या जाते आणि खुसखुशीत चिवडा होते. पोहे जसे आहे ना तसेच राहतात. तर मी अशा पद्धतीने करत असते. त्यानंतर मग मी साखर थोडीशी बारीक करून घेतली. साखर कशी चिवडा जेव्हा होईल ना पूर्ण असा थंडा वगैरे होईल ना तेव्हा त्यामध्ये थोडीशी साखरेची चिमूट टाकणार जेणेकरून असा ठसका बसणार नाही. आणि हो अजूनकी एक सांगायचं राहिलं मी आंबट चव लागली पाहिजे म्हणून यामध्ये आमचूर पावडरसुद्धा टाकत असते थोडंसं आणि साखरसुद्धा टाकत असते. आणि त्यानंतर मग जेव्हा पोहे थंडे होणार ना तेव्हा छान मुरमुरे वगैरे टाकून छान असं मिक्स करून ठेवणार. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि चला आता करण वगैरे आलेला आहे मी पटकन स्वयंपाक करून घेते. हे दोघं जण त्याचं क्वार्टर साफ करून तर मंडळी स्वयंपाक आपला रेडी झालेला आहे. काय केलेलं आहे जेवणात डाळ भाजी भात पोळ्या. विचार होता काहीतरी करायचा पण मग विचार केला की उद्या पालक आणून ठेवली होती यांनी आणि उद्या मी नसणार परवा सकाळी वापस येणार नाही तर मग उद्या रात्रीच वापस येणार पण तोपर्यंत पालक जे आहे ते पूर्ण चिरून गेली असती. पण मी म्हटलं आता जाऊ द्या आपण डाळ भाजीच करून घेऊया. नाही करत होती पण डाळ भाजी करून घेतली. तर चिवडा पण आपला इथे तयार आहे बघा. झाकून ठेवला होता मी याला कापडाने छान. चिवडासुद्धा तयार झालेला आहे. यामध्ये थोडंसं थंड झालं तेव्हा मी थोडीशी साखरेची पूड जी आहे ते टाकली आणि त्याच्यानंतर मग मुरमुरे वगैरे टाकून छान मस्त असा तयार झालेला आहे आपला चिवडा. आणि तर आता वाजलेले आहे 10 वाजले आणि अजून जेवणाचा काही पत्ता नाही नाही कारण की हे बरंदा राहण्यासाठी क्वार्टर साफसूफ करून देत आहे कारण की त्याला आता क्वार्टर मिळालेला आहे तर तो आता क्वार्टरमध्ये राहणार आणि म्हणून मग त्यासाठी क्वार्टर जे आहे ते छान स्वच्छ करत आहे आणि कूलर वगैरे जे काही व्यवस्था करायची ते करत आहे. आणि त्याचं जे क्वार्टर आहे ना ते तिकडे आहे. त्याची लाईट दिसत आहे ना हे आहे त्याचं क्वार्टर. तर आता मी पण जाऊन बघते काय काय करून ठेवलं यांनी काय काय नाही तर. चला मग मंडळी जेवणाचं तर रेडी आहे. जेवणारवाली रेडी नाही आहे सध्या ते बिझी आहे आणि अशा वेळी मला घाई पण नाही करता येत कारण त्यांचं काम झाल्याशिवाय ते काही जेवणार नाही. तर असं आहे मग मंडळी आमचा आजचा लग्नाचा वाढदिवस जो आहे तो आम्ही उद्या बघू सेलिब्रेट करू. आणि आज तर काही नाही साधा सिंपलचा दिवस गेला. साधा सिंपलचा कशाला मला आज भरपूर कामं झाले. भरपूर गहू टाकून दिले. गहू पोटीत चालले गेले. तांदळाला रेशनचे जे तांदूळ होते त्याला सोंडे नाही लागले पाहिजे म्हणून पावडर वगैरे लावून व्यवस्थित ठेवून दिलं. आणि पुन्हा बरेचसे छोटे मोठे कामं होते ते करून घेतले. आणि आता झाली मी निवांत. भांडे वगैरे सगळं घासघूस करून झालेलं आहे. कुठं आहे का गादी वगैरे भेटली का? नाही भेटली. मग लोकड वगैरे करतो पण कसं लिक्विड इथंच आहे म्हणा. लायझॉल इथंच आहे म्हटलं. लायझॉल आहे म्हणा इथं. पडदा सगळंच आहे. लायझॉल इथंच आहे म्हटलं. का हो? फक्त बकेट घेऊन ये. पडदा सगळंच आहे म्हणतो. छान आहे. आणि वॉशरूम काही व्यवस्थित नाही वाटत आहे पण इथं टाईल्स वगैरे मस्त आहे हो आपल्या क्वार्टरपेक्षा. साफ करायला लागते चांगलं स्वच्छ करायला लागते. ती बाप्पाला गंदा आहे. झालं का छान पाण्यानंच मस्त धुवून टाकायला पाहिजे होतं. पाण्यानं धुवून टाकायला पाहिजे होतं नाही तर का. आपल्याला जेवायला वेळ आहे ना आपल्याला 10 वाजले 10 पहिले जेवण करून नाही तर काय 10 वाजले ना पहिले जेवण करून घे मग होत राहते बाकीचं. का ते लावून दे. नशीब तुम्हाला कळलं की पहिले जेवण करायला.
गरम होत जाईल ना खूप, कारण की डायरेक्ट ऊन येते ना. तर मंडळी जेवण वगैरे झालं, माझं नाही झालं, यांचं वगैरे झालं. मी काही जेवली नाही, कारण की एकतर डाळ भाजी त्यातही तोंडाला बिलकुल चव नाही आहे आणि मस्त हसत आहे. तुम्हाला हसायला येते का? आता आम्ही बाहेर जाऊन पाहतो, काहीतरी असं तोंडाला व्यवस्थित चव लागेल असं काही तर भेटलं तर खाऊ, नाहीतर मग कुल्फी वगैरे काहीतरी खाऊ. गुल्लीतून कुठून कुठून काढता तुम्ही? बरे मला पण नाही माहिती तिकडला रस्ता. देवा. तर आणून आम्ही काय आणलेलं आहे, कुल्फी. कारण मी पाणीपुरीच्या बंडीजवळ सुद्धा गेलो आम्ही, पण मला ना ते सुद्धा खाऊशी नव्हतं वाटत आणि मला सध्याच्या परिस्थितीमध्ये काहीच खाऊशा वाटत नाही आहे. तर जास्त काही नाही तर कुल्फी तरी खावं म्हटलं. क्या मेल्ट झाली बहुतेक, मेल्ट झाली. मग मंडळी आता आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते आणि त्याचसोबत सगळ्यांना धन्यवाद सुद्धा म्हणते. छान छान तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला दिल्याबद्दल सगळ्यांचं खूप 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 धन्यवाद.